3 डिसेंबरला एकनाथ शिंदेंचा खेळ होईल. फडणवीसांनी आधीच 3 हिंट दिले आहेत. फूट अटळ आहे. तारीख 19 नोव्हेंबर. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. तारीख 28 नोव्हेंबर 2025. निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्ते पैशांनी मतदार खरेदी करत आहेत असा आरोप केला. स्टिंग ऑपरेशनमध्ये रोख रक्कम सापडली. थोडक्यात शिवसेनेच्या आमदाराने भाजपची पोलखोल केली. तारीख 27 नोव्हेंबर 2025. भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिंदे फुटीसाठी आमदार संतोष बांगर यांनी 50 कोटी घेतल्याचा आरोप केला. तारीख 19 नोव्हेंबर 2025. शिंदे गट कार्यकर्त्यांनी बदलापूरमध्ये भाजपकडून पुन्हा पैशाचे वाटप केल्याचा, मतदारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. यामध्ये रवींद्र चव्हाणांनी 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची हे विधान, अहंकाराने रावणाची लंका जळाली होती हे शिंदे यांचे भाजपला उद्देशून केलेले स्टेटमेंट, आणि नंतर 2 नंबरवाल्यांना काहीही महत्त्व नसतं हे रवींद्र चव्हाण यांचे शिंदे यांना उद्देशून वाक्य. ही कारणं पुरेशी आहेत शिंदे यांना राजकीय आत्महत्या केल्याची जाणीव करून द्यायला. मुद्द्यांत या विषयाला हात घालूयात. नाशिक, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सारख्या भागात भाजपने अजित पवार गटाशी युती करून शिंदे गटाला बाजूला सारले. तर शिंदे गटानं कुर्डुवाडी मतदारसंघात विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. भाजपने शिंदे गटाचे रूपसिंग दलाल जे साताऱ्याचे आणि इतर माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेतलं. प्रत्युत्तरमध्ये शिंदे गटाने भाजपच्या रोशेल फर्नांडिस यांना मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या सोबत घेतले. हे टीट फॉर टार्गेट हे खेळ स्थानिक निवडणुकांमध्ये तीव्र झाले. तसेच सिंधुदुर्गातील कणकवली येथे निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या घरात छापा टाकून रोख रक्कम साठवलेली दाखवली. मतदार खरेदी करण्यासाठी ही रोख रक्कम ठेवली असल्याचं त्यांनी म्हटले आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेत. मात्र भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी याला विरोधकांचा डगर म्हटले आणि स्पष्टीकरण टाळले. हे आरोप निवडणूक आयोगाकडे गेले आहेत, पण अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. 20 नोव्हेंबर 2025 पर्यंतच्या घडामोडींमध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांनी, उदाहरणार्थ गुलाबराव पाटलांनी मंत्रिमंडळावर बहिष्कार टाकला होता. भाजप आमदारांच्या मतदारसंघात जास्त निधी मिळतो तर शिंदे गटाच्या भागांना दुर्लक्ष केलं जातं असं म्हटलं होतं. उदाहरणार्थ शहरी विकास खात्याचे निधी वाटपात दुजाभाव असल्याचा आरोप सुद्धा झाला. शिंदे आणि फडणवीस यांनी नंतर चर्चा करून निधी वाटपाचे आश्वासन दिलं, पण हे तात्पुरतं दिसलं. स्थानिक निवडणुकांमध्ये जसं ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक हे घटक पक्ष एकमेकांना आव्हान देत आहेत. उदाहरणार्थ ठाणे महानगरपालिकेत शिंदे गटाच्या बालेकिल्ल्यात भाजपने स्वबळावर लढण्याचा इशारा दिलाय, ज्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये आता संघर्ष वाढत चाललाय. तसेच रत्नागिरी नगरपालिकेत सुद्धा काहीसं चित्र वेगळं पाहायला मिळालंय. या रत्नागिरी नगरपालिकेमध्ये भाजपच्या 3 उमेदवारांनी शेवटच्या क्षणी शिंदे गटाच्या तिकिटावर अर्ज भरलेत. या सगळ्या घडामोडींमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो, डाव कोणी कोणाच्या विरोधात खेळेल, हे डाव कधी कोणावर पडले हे समजून घ्यायचे असेल तर एकनाथ शिंदे यांच्या हालचाली ट्रॅक करा. जसं मी म्हटले, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किंवा त्यांच्या भाजप या पक्षाकडे बहुमत असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी 8 दिवसांचा काळ लागला. या 8 दिवसांमध्ये शिंदे सरकारमध्ये सामील होणारच नाही या गोष्टीवर ठाम राहिले होते. एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांच्या वाटपाबाबत सुद्धा, मंत्रिपद वाटपाबाबत सुद्धा एकनाथ शिंदे यांना वेठीस धरलं गेले. योगेश कदम, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, दादा भुसे, चांगले मंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांचे, ते आजच्या डेटला अडचणीत आलेले आहेत. या सगळ्यांचा कळस म्हणूनच कॅबिनेट बैठकीवरती एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी सरसकट बहिष्कार टाकले होते. नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये मान्य करून चालूयात, महाविकास आघाडी कुठेच नाहीये, पण शिंदे, अजित पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये इतके लागून आहे की या नगर परिषदेमध्ये हेच महायुतीतील पक्ष एकमेकांना संपवतील. आणि सगळ्यात जास्त टार्गेटवर आहेत एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांची प्लस बाजू म्हणजे नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे जिथे जातील तिथे फोन लावतात, MIDC देतो, हे देतो, ते देतो, हे सगळ्या गोष्टी सांगतात. इम्पॅक्ट पडतोय. पण या सगळ्या गोष्टींना डायरेक्ट कंट्रोल करण्यासाठी किंवा डायरेक्ट जे सध्या भाजपा होते त्याला सुद्धा पुन्हा काउंटर केलं जात आहे. रवींद्र चव्हाण हे फक्त नावाला प्रदेशाध्यक्ष नाहीयेत. रवींद्र चव्हाण सध्या महाराष्ट्रातील भाजप एक हाती भांडवल करतायत आणि त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये एक मोठी तयारी करतायत. मोठी यंत्रणा एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये ठाण्यामध्ये ऍक्टिव्ह केली गेलीये.
गणेश नाईक याचे फक्त एक एक्झाम आहे. त्या व्यतिरिक्त अनेक लोक जे आहेत ते पडद्यामागून पिक्चरमध्ये दिसतीलच. पण या सगळ्यांमध्ये रवींद्र चव्हाण यांना विचारलं गेलंय की अनेक ठिकाणी फोडाफोडी होतीये. शिंदे यांचे नेते भाजपचा कुठे पैसा वाटला जातोय ते सगळं बाहेर काढतायत. हे जेव्हा आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर वाढले त्यावेळी रवींद्र चव्हाणांचा एक स्टेटमेंट लक्षात घ्या. मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची. अर्थात 2 तारखेनंतर पुढे काय होणार हे राजकीय गणित समजून घेणं गरजेचं आहे. कारण एकनाथ शिंदे सोबतचा एक गट फुटीच्या मार्गावर आहे. जसं मी म्हटलंय, दादा भुसे, प्रताप सरनाईक, योगेश कदम, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, दादा भुसे, चांगले मंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांचे ते आजच्या डेटला अडचणीत आलेले आहेत. या सगळ्यांचा कळस म्हणूनच कॅबिनेट बैठकीवरती एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी सरसगट बहिष्कार टाकले होते. नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये मान्य करून चालू आहेत. महाविकास आघाडी कुठेच नाहीये, पण शिंदे, अजित पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये इतके लागून आहे की या नगर परिषदेमध्ये हेच महायुतीतील पक्ष एकमेकांना संपवतील. आणि सगळ्यात जास्त टार्गेटवर आहेत एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांची प्लस बाजू म्हणजे नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे जिथे जातील तिथे फोन लावतात. MIDC देतो, हे देतो, ते देतो, हे सगळ्या गोष्टी सांगतात. इम्पॅक्ट पडतोय. पण या सगळ्या गोष्टींना डायरेक्ट कंट्रोल करण्यासाठी किंवा डायरेक्ट जे सध्या भाजपा होते त्याला सुद्धा पुन्हा काउंटर केलं जातंय. रवींद्र चव्हाण हे फक्त नावाला प्रदेशाध्यक्ष नाहीयेत. रवींद्र चव्हाण सध्या महाराष्ट्रातील भाजप एक हाती भांडवल करतायत आणि त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये एक मोठी तयारी करतायत. मोठी यंत्रणा एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये ठाण्यामध्ये ऍक्टिव्ह केली गेलीये. गणेश नाईक याचे फक्त एक एक्झाम आहे. त्या व्यतिरिक्त अनेक लोक जे आहेत ते पडद्यामागून पिक्चरमध्ये दिसतीलच. पण या सगळ्यांमध्ये रवींद्र चव्हाण यांना विचारलं गेलंय की अनेक ठिकाणी फोडाफोडी होतीये. शिंदे यांचे नेते भाजपचा कुठे पैसा वाटला जातोय ते सगळं बाहेर काढतायत. हे जेव्हा आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर वाढले त्यावेळी रवींद्र चव्हाणांचा एक स्टेटमेंट लक्षात घ्या. मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. अर्थात 2 तारखेनंतर पुढे काय होणार हे राजकीय गणित समजून घेणं गरजेचं आहे. कारण एकनाथ शिंदे सोबतचा एक गट फुटीच्या मार्गावर आहे. जसं मी म्हटलं, दादा भुसे, प्रताप सरनाईक, योगेश कदम, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, भरत गोगावले यापेक्षा आणखी अनेक लोकांवर जे आहे त्या चौकशा असतील, आरोप असतील किंवा घोटाळ्याशी संबंधित आरोप असतील सध्या सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना स्वतःच्या मर्जीवरती किंवा आपल्या जोरावर पक्षातून बाहेर पडायचं म्हटलं तरी ज्यांच्यावरती आरोप, चौकशा, घोटाळे सुरू आहेत हा गट शिंदे यांच्यासोबत बाहेर पडू शकत नाही. आणि म्हणूनच म्हणायला जागा उरते की जे उदय सामंत यांच्या रूपाने दुसरा गट शिंदे गटात ऍक्टिव्ह आहे तो गट 2 तारखेनंतर खरा पिक्चरमधला रोल प्ले करेल का? एकनाथ शिंदे यांनी नगर परिषदेला जे अनुभवलंय त्या सगळ्याचे साईड इफेक्ट्स जे आहेत ते 2 तारखेनंतर दिसतील का? हे असे अनेक प्रश्न आहेत की जे झेडपी होऊन देतील, बाकीचं सगळं होऊन देतील आणि मग काय आहे ती भूमिका घेतील का? कारण अमित शहा असो किंवा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, एकनाथ शिंदे यांनी भल्या पहाटे दिल्ली वाऱ्या केल्यात. एकनाथ शिंदे यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. एकनाथ शिंदे यांनी सांगितले, अहंकाराने लंका जळते. फडणवीस म्हणाले, आपण काय लंकेत राहत नाही, ते भाली लंका जळे. फडणवीस शिंदेमध्ये जो वॉर सुरू आहे त्याचे कुठे ना कुठे प्रतिसाद जे आहेत, पडसाद आहे ते दिसणार आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे बघणं गरजेचं असणार आहे की ही फूट नेमकी कुठून कशी पडणार. पण एवढं तरी लिहून घ्या की 2 तारखेनंतरची फूट अटळ आहे. एकनाथ शिंदे यांना 2022 साली केलेल्या बंडापेक्षाही मोठी किंमत जी आहे ती या काळामध्ये मोजावी लागते. एकनाथ शिंदे जर आता तरले नाही तर ते कायमचे राजकारणातून संपतील. त्यामुळे कर, डर आणि इम्पॅक्ट हे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आता दिसणार. जय महाराष्ट्र.